श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवघरात देवांच्या अशा पद्धतीने मूर्ती ठेवल्याने घरात नकारात्मकता पसरते, देवांचा आपल्याला आशीर्वाद मिळत नाही। देवघरातील प्रत्येक मूर्ती ही आपल्या अंगठ्याच्या आकारा एवढी देव हे एकमेकांकडे पाहत असतील अशा प्रकारे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतेच। अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्त्या, फोटोज आपल्या देवघरामध्ये असतात। आपण अगदी मनोभावे व श्रद्धेने देवी देवतांची पूजा, उपवास, व्रत करीत असतो। दररोज देवी देवतांची आरती देखील करीत असतो। परंतु आपल्या देवघरामध्ये अशा काही वस्तू आपण ठेवायच्या नाहीत जेणेकरून त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो। म्हणजेच आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असणे, अनेक प्रकारची संकट, दुःख, तसेच नवरा बायकोमध्ये भांडणं, तसेच मुले आपले काहीही न ऐकणे, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात। परंतु हे नेमके कशामुळे होते याकडे आपण जास्त लक्षही देत नाही। आज आपल्या देवघरामध्ये अशा काही वस्तू आपण ठेवत असतो, या वस्तूंचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो। तर देवघरामध्ये अशा कोणत्या वस्तू आपण ठेवायच्या नाहीत त्याचबद्दल सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुम्ही चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपले देवघर हे नेहमी स्वच्छ असावे। आपण दररोज देवी देवतांना स्नान घालून त्यांची पूजा अवश्य करावी। नंतर या देवघरामध्ये आपल्याला मारुतीची मूर्ती अजिबात ठेवायची नाही। मारुतीची मूर्ती ही मंदिरात असते, परंतु आपण आपल्या देवघरामध्ये मारुतीची मूर्ती ठेवून त्यांची पूजा करणे योग्य मानले गेलेले आहे। कारण यामुळे मग आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होत नाही, तसेच अनेक अडचणी येत राहतात। तसेच म्हसोबा देखील आपल्या देवघरामध्ये पूजायचा नाही। त्याचे विशिष्ट स्थान हे शेतामध्येच एका विशिष्ट जागी असते, त्यामुळे म्हसोबा देखील आपल्या देवघरामध्ये ठेवायचा नाही। तसेच एखाद्या देवी देवतांच्या 2 मूर्ती असता कामा नयेत। बरेच लोक हे कोणत्याही तीर्थयात्रेस किंवा यात्रेस गेल्यानंतर तिथून मूर्ती आणत असतात, परंतु आपल्या देवघरामध्ये देवी देवतांच्या 2 मूर्त्या ह्या असायलाच नको। एकाच देवाच्या 1 मूर्ती आणि फोटो चालतो, परंतु दोन्हीही मूर्त्या चालत नाही। म्हणजे जर तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असेल आणि फोटो असेल तर चालतो, परंतु दोन्हीही गणपतीच्या मूर्ती असणे शुभ मानले जात नाही। आपण देवपूजा करीत असताना ज्या देवघरामधील मूर्ती आहेत त्यासमोर तोंड करून असाव्यात, त्या तिरक्या किंवा एकमेकांकडे पाहणाऱ्या नसाव्यात। कारण जर तुम्ही अशा मूर्त्या ठेवल्या म्हणजेच तिरक्या किंवा देव हे एकमेकांकडे पाहतात, अशा प्रकारे जर तुम्ही देवपूजा करताना देवघरात मूर्त्या ठेवल्या तर आपणाला आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण राहत नाही, नकारात्मक ऊर्जा पसरते। नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद होत राहतात। तसेच आपल्या देवघरामध्ये शिवशंकराची मूर्ती देखील असणे चुकीचे मानले गेलेले आहे। तुम्ही आपल्या देवघरामध्ये पिंड ठेवू शकता, परंतु शंकराची मूर्ती किंवा फोटो अजिबात ठेवायचा नाही। तसेच बरेच जण हे आपल्या पितरांचा टाक वगैरे बनवून आणतात आणि तो देवघरामध्ये पुजतात। देवघरामध्ये फक्त देवतांचे स्थान असते, आपल्या गुरुचे स्थान असते, त्यामुळे आपल्या पितरांचा टाक वगैरे आपण देवघरामध्ये अजिबात ठेवायचा नाही। आपण आपल्या देवघरामध्ये भंग पावलेले मूर्ती देखील अजिबात ठेवू नका। कारण यामुळे आपण जर कितीही मेहनत घेतली तरी पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आणि मिळालेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत राहतो। त्यामुळे भंग पावलेली मूर्ती आपण देवघरामध्ये अजिबात ठेवायची नाही। आपल्या देवघरामधील प्रत्येक मूर्ती ही अंगठ्यापेक्षा जास्त उंचीची नसावी, म्हणजेच 3.5 इंचपेक्षा मोठी मूर्ती अजिबात नसावी। कारण याचा देखील नकारात्मक परिणाम
आपल्या जीवनावर होऊ शकतो। अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवघरामध्ये देवांच्या आपण मूर्त्या कशा प्रकारे ठेवल्या पाहिजेत याचबद्दल सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो। तर आपल्या घरामध्ये आजारपण, संकटे, दुःख, नवरा बायकोमध्ये भांडणं होत राहतात, त्यामुळे आपले घर हे अप्रसन्नतेचे होते आणि घरातील प्रत्येक व्यक्ती हा मग निराशेमध्ये जीवन जगायला लागतो। तर या विशेष गोष्टीची तुम्ही अवश्य काळजी घ्यायची आहे। आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।